धन्यवाद. हा, आता मगापासून बुवानी जे काही ते तुम्हाला हलवून दाखवलेलं आहे गदा ती बिचारी सरस्वती आणि ही पेटी, त्यांच्या पेटीची मागा लय दया येतं खरोखर. ते जे हलता ही जी पेटी गदागदाची हलता खरोखर खरोखर म्हणजे ना भजन माणसाने करावं पण असं करू नये. म्हणून बुवा तुमच्यासाठी या ठिकाणी गाणं. हा, डोचका फिरला या भुवांचं, डोचका फिरला या, डोचका फिरला या भुवांचं, डोचका फिरला या. अरुण काका आदरणीय हार्दिक हरियाण यांच्याकडून बहुमूल्य असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. आदरणीय जयेश कानडे यांच्याकडून झांज वादक आणि उत्कृष्ट पखवाज वादक ते म्हणजे आदरणीय पंडित ठोसर यांसाठी बहुमूल्य असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. हे घ्या. विष्णू शिवगण ससाळे शिरसाट मंगला यांच्यासाठी गाणं घ्या. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. तर हे बुवाने जे काही नाचकाम केलेलं आहे ना खरोखर तर बुवा भजनाची पण एक ना खरोखर तुमका सांगता एक सुरुवात असतं. मी काय म्हटलं जे बुवानी इथे तुम्हाला भजन सुरुवातीला सादर करून दाखवलं श्री संतोष वसंत मेजारी मंगल अष्टकांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. हा, मंगल अष्टक घेऊया, नक्कीच घेऊया. गजरामध्ये नक्की घेणार. पण आधी बुवांचे आदरणीय बुवा संतोष आरवकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की या ठिकाणी त्यांनी येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे. हा, तर बुवा मुळात तुमका मी एक गोष्ट सरळ क्लिअर करते की भजनाची सुरुवात ही सर्वप्रथम देवाच्या नामस्मरणाने झाली पाहिजे. नामस्मरण सोडून द्या. एक तर तुम्ही पुंडलिका वर्ग तरी घ्यायला पाहिजे होता, बरोबर की नाही? त्याच्या अगोदरच तुम्ही गाणं कोणतं घेतलं? ते लहान मुलांसाठी गाणे घेतलं. लहान मुलं आहेत, ज्येष्ठ आहेत, तरुणी आहेत, तरुण वर्ग आहे, सहस्र रक्त या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे बुवा उपस्थित आहेत. पण सर्वप्रथम ह्यांनी काय केलं? ह्यांनी गाणं घेतलं आमचे पप्पाने गणपती. हे गाणं सुरुवातीलाच घेतलं होतं की नाही? आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती
बुवा, पण लग्नाचं गाणं. हा, हरियान कुठे गेला तो? हा, आदरणीय हार्दिक हरियान यांच्याकडून बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. वा, मी तुमका जास्त काय बोलू नव्हते. सुरुवातीत तुमका एवढंच सांगितलंय की किमान भजनाचा पाया तरी थोडा नीट कर, बरोबर की नाही? बुवा ते केलं पाहिजे. तुम्ही नाही म्हणलं असेल एवढी वर्ष तुम्ही भजना करता, तुमका ह्या मी सांगूक लागता, ह्या काय म्हणतात ते का कलचा पोर, हा म्हणजे हात माझा दुर्दैव खरा तर, आणि तुमचा पण दुर्दैव या सांगूक लागता माका. हा, त्याचप्रमाणे आदरणीय मंगेश मेजारी यांच्याकडून बहुमोलाचं आहे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. आणि बुवाने कोंबडीचं सांगितलं. कोंबडी काय, कोंबडी कशी म्हणतात? कॉकॉक कॉकॉक कोंबाटता. आणि कोंबडीचं ठीक आहे, पण कोंबडी चौथा आली बघा किती, नुसते आरतात. हा, तर झालं असं. मी तुम्हाला ना खरं तेच सांगते बघा, ह्यांच्यासारखं खोटं बोलायची माझी सवय नाही. मी खरं तेच सांगते. बुवांचा पिटिया काढ म्हणून आदरणीय विजय कानडे यांच्याकडून बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. दीपेश, तर दीपेश आहे हा, तुझ्यासाठी गाणं घेऊया थांब. हा, तर काय झालं माहित आहे, ही मागाशी आजीबद्दल बुवांनी सांगितलं. खरोखर आजी तुझ्यासाठी तू का लाख लाख सलाम की एवढं थंडीत पण तू बसला. आमची बाई आजीसाठी मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. हा, तर आता आपल्याला माहितीये की आज्या वगैरे असतात ना, थोड्या अशा तापट असतात. म्हणजे सगळ्याच मायाळू असतात, पण एखाद दुसरी आजी असतात जी तापट असतात. तापट आहे की नाही? आणि तशीच एक आजी होती. आजी तिला लय तापट, आणि तिला ना सवय होती की कोणी का प्रश्न केला ना तिला की पटकन उत्तर देऊन मोकळी व्हायची, पटकन बोलायची तिला उलट काहीतरी. तर झालं काय, त्या आजीचा होता किराणा मालाचं दुकान, जनरल स्टोअर्स. आणि ह्याचा केळो काढतोय जरा थांबा, माका सगळे मोठे बरोबर लक्षात, फक्त एक एक क्लिअर झालंय. यांची केळी, संत्री, यांचे आंबे, फणस सगळ्या काढतले, जरा थांबा. हा, तशीच एक आजी होती आणि ती ना खूप तरकटी, पटकन काहीतरी बोलून जायची. आणि तिचं होतं किराणा मालाचं दुकान. कोणासारखी आता काय सांगू, तुमच्या आजी सारखी. तर ना झालं असं, बुवा त्या आजीच्या दुकानामध्ये गेले आणि त्या आजीला कसे म्हणतात, गे आजे ही अंडी कशी दिलस? ती आजी म्हणता, काय म्हटलंस? अंडी कशी दिलस? अंडी काय मी दिलाय? कोंबडी का विचार. त्याबरोबर बुवा म्हणतात, बरोबर म्हणता, हिच्यात नादाक लागता नाही. बुवाने का आपली अंडी घेतली आणि घरात गेले आणि दुसऱ्या दिवशी आपले बुवा का लक्षात नाही की ती अंडी घेतलेली हो. तर आपल्याला माहितीये की अजून काय करू. तर झाला असा बुवांची, आता आपल्याला माहितीये की बायका ज्या असतात ना त्या आपल्या नवऱ्याला विचारूनच सगळं काही करतात. तर त्या बुवांची बायको ना लय चांगली आहे. हे आत नाही, हे उडता पाखरू आहे नुसता फडफडणारा. तर त्यांचा नाही, त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत त्या. तर काय झालं माहिती, आपले बुवांची बायको सकाळ सकाळी उठलेली बुवांक आपली विचारूक लागली की काय हो तुमका नाश्त्याक काय देऊ, नाश्त्याक सकाळ सकाळी. तर मग बुवा म्हणतात दे काहीच, म्हणतात चलत नंतर माका काही चालता. तर म्हणतात ठीक आहे, मग तुमका मध आणि चपाती देव, मध आणि चपाती. तर बुवा काय म्हणतात, नको नको नको, म्हणता माका मध नको. तर मध म्हणता माका आवडत नाही. तर मध आणा. तर मध मशाच्या तोंडात नेलेलं असतं, म्हणतात कोणाच्या तोंडातला खायत नाही. तर म्हणतात ठीक आहे, मध नको मग अंडी. तर बुवा म्हणतात होय होय अंडी दे, अंडी दे. बुवाने मस्तपैकी अंडीचा ऑमलेट करून नेले कामावर. मग आता बुवांचा प्रश्न आहे माझो, जर मध मशाच्या तोंडात नाही तर अंडी खायला येतात. हा, लय घर विषय चालू आहे. आणि अजून एक बुवा खरा रंदा, रंदा कुणी कुणी बघितला? रंदा बघितलाय कधी? बघितला रंदा? हे खायचं रंदा वापरतात माका समजत नाही. खायच्या रंदाक दांडू असता.
असता पण बुवा आता ते रंग होईल नाही, आता दुसरं रंग, आता वेगळं रंग येईल आणि रंदा सध्या पण वापरत नाही, आता रंदा मशीन. हा रंदा ठीक आहे, पण तुम्ही सरळ ते दांड्यावर गेला नक्की तुमका म्हणाचा काय? हा दांडो मोठा आणि बिचारे ते केळे खायत होते. ओ मी काय म्हंटले की केळा खातात एवढंच बोलले मी, बाकी मी काय बोलले होतंय त्याचो अर्थाचो अनर्थ हे शिसड बोलणी केले मी. हा मी चाटून तुझे केळो बोललास परत पाठी फिरू नको, आता तुमका लाज वाटत हवी पहिलाच सांगतो. हा तुम्ही का कधी केळो बघलाच नाही, कधीच बघलाच नाही, लहानपणापासून केळो कधी बघितलं नाही. कसं असता तो त्यांच्या हातात होता केळो बघला नाही. हा अरुण काका केळो अर्थाचं अनर्थ हे करतात, मी तसा कायच बोलत नाही लक्षात घ्या. हा हा म्हणून मी काय म्हणते बरं, हा डोकं फिरलं या विजय कानडे यांच्याकडून बहुमानाचं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. हा आणि बुवानी एक बोलले की बुवा मगापासून नाचतं घ्या तुम्ही बघला असच, आणि वरनं काय म्हणतात बघ एवढा हलवतोय तू का जमणार काय? मुळात आमका हलवूचा काय करूच नाही ना, म्हणून आमका ह्या हलूचा खदलूचा झुलूचा सगळं तुमका दिल्या, तुमका लागला किती ते हलवून मरा तकडे आमका काय करूचा, काय तर हलवा मागा काय करूचा, बरोबर की नाही? ह्या बोलणार ह्यांना किती शोभता. बघा आदरणीय रमेश मेजरे यांच्याकडून बहुमोल असे 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. अगदी बारिश सुरू झाल्यापासून तुम्ही यांना बघतास, बरं नाही बघलास तर बघून घ्या एकदा शिरा पडो यांच्या. बघितलास आता माझ्याकडे बघ, अगदी बारिश सुरू झाल्यापासून मला तुम्ही असं करताना बघितलात काय? बघा असं असं मी केलं नाही. एक केळवली गावचे माजी सरपंच आदरणीय रमेश ठोसर यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. हा तर मी काय केसाला जास्त हात लावत नाही, आणि जरी लावला तरी शेवटी मी मुलगी आहे, माझं तुम्ही समजू शकता, बरोबर की नाही? ह्यांचा काय ह्यांचा हा काय म्हणजे अगदी काय नाचले बिचले तुमका काय शॉक बसता. हा आणि वरनं काय म्हणाले निगरू निगरू तो खरं रोग आहे निगरू. हा पण एक मंडळी लक्षात घ्या, आज भले जरी तुम्हाला वाटत असलं की ही लेडीज आणि जेंट्स डबल बारी आहे, वाटता ना? वाटता तुमका वाटत पण माका वाटत नाही, मला नाही वाटत ही लेडीज आणि जेंट्स डबल बारी आहे. विचारा का हो पैसे मोजतो देवा देवा आम्ही वाट बघता, भांडू नका का, सावकाश करा. हा तर तुम्हाला वाटत असेल की ही लेडीज आणि जेंट्स डबल बारी, तसं नाहीये. एक वेळ बुवांची मंडळी हे जेंट्स वाटू शकतात, मला बुवा जेंट्स वाटत नाही. नाही कारण ही माझी मोठी बहीण लाली. ए लाली तुम्हाला माहितीये मुंबईमध्ये जे डान्स बार असतात माहिती, डान्स बार मध्ये त्या लाख 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 त्या बायका नाचतात ना असे हवा हवाई माहित्या, सेम अगदी जॅकेट पण बघा झगमगताच घातलेले, म्हणजे असं वाटतं की आता डान्स बार मध्ये नाच करून नेलेले होते. ही
माझी बहीण आहे खरं का लाली हं? नाही लॉली जिचा लहान ती लॉली हा या सावकाश नीट जाव हा आणि बुवा म्हणूनच एक गजर या ठिकाणी सादर करते बुवांवरनं म्हणजे जे काही त्यांनी हिंगाणं घातले आहे ना त्याच्यावरनं हा बुवा लॉली ऐक माझा तुमची हुशारी बुवा तुमची हुशारी या भजनी चालणार नाही तुमची हुशारी या भजनी चालणार नाही हसोड गावी आलात बुवा हरी भजन रंगोळी हसोड गावी आलात बुवा हरी भजन रंगोळी हसोड गावी आलात बुवा हरी भजन रंगोळी हसोड गावी आलात बुवा फक्त नाच करून येतं थोडं तरी म्हणून जसं तुम्ही बोललात मगाशी हे पवित्र स्थान आहे तर पवित्र स्थानाचं पावित्र्य जपत बारी करा ह्या म्हणणं माझा उगाच तुम्ही केळी संत्री काय काढत राहू नका त्या हारावर लक्ष ठेवू नका समजलास ना त्यांनी स्वतःहून मला हार दिला मी मागितला नाही जसं माझ्या घरात हार पडलो ह्याची जळाग लागली म्हणतात गो तुला काय वाटलं माका पण भेटणारा ह्या मागणं झालं लक्षात घ्यावा की माका पण द्यावा आमचं तसं नाही दिलास तर ठीक नाहीतर द्यावा हा आणि हा कोकणची माणसं साधी युट्यूब वाल्यांकडून बहुमोल असं आहे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते धन्यवाद एका म्हणतात मौके पे चौका लक्षात घ्या फोटो काढायचा आहे काय करू नका इकडे बघ झाला मी वाटतस की माझी बहीण आहे ती अच्छा धन्यवाद वीरेंद्र कानडे यांच्याकडून आमचे आदरणीय प्रसाद ठोसर यांच्याकडून बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते कानडे खूप खुश दिसतात त्यांच्यावर पारितोषिकच पारितोषिक तुमचीच वाट बघत होते आदरणीय मनोहर मेजारी यांच्याकडून बहुमोलाचं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभार मानते वाह हमारे पास दो है आपके पास कितना है आपके पास 500 भी है फेसबुकला टाका ना चला हॅलो नीट तरी लाभ सांगले नाही पैसे पडताय का नीट ठेवा राहू दे हा तर हे शिवशंभूचं मंदिर आहे म्हणून मी काय म्हणते बघा शिवशंभूचे मंदिर शिवशंभूचे मंदिर
जगन्नाथ मेजारी यांच्याकडून या ठिकाणी आलेला आहे. खरंच खूप खूप आभार मानते माऊली. आज छान वाटलं या ठिकाणी त्यांच्यासाठी त्याला मंडळी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत आभार मानते. त्याचप्रमाणे आदरणीय रघुनाथ मेजारी यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. हा आणि मगाशी तुम्ही ताई आलात, खरंच खूप छान. तुमचं नाव कसं? दीपाली. बघा आदरणीय दीपाली कुडाळकर तुमच्यासाठी म्हणून या ठिकाणी मी एक गीत सादर करते. म्हणजे बघा अगदी बुवाने मगाशी जेवणाबद्दल सांगितलं, जेवणाबद्दल खा भात खाल्ल्याने 8 वेळा पण नाही जेवली. मग काय खाल्लं? दूध पियाले. आर यू सिरियस? दूध पियाले? दूध पियालास? नाही नाही म्हणतात. बॉर्नविटा. आता ह्या वयात लहानपण ओ लाज वाटे मग आहे ना दूध पिता आता ह्या वयात. ही बारकी पोर आपली बरी. हा आता असोळ गावचा सासरवाडचा वाघ प्रशांत कानडे यांच्याकडून बहुमोल असं 50 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. हा तर बुवाने जेवलेत पण गाणं काय नाव सुद्धा घेतलेलं नाहीये. पण असो मी या ठिकाणी उपस्थित समस्त महिला वर्गांसाठी आणि खास कुडाळकर काकींसाठी या ठिकाणी एक गीत जेवणावरून सादर करते. खच 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 कांदा कापताना बोट सुरीत वाजवली, हाताला चटका लागला तरी गडई तापवली. खच खच कांदा कापताना बोट सुरीत वाजवली, हाताला चटका लागला तरी गडई तापवली. यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक पोवण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. यंदा कर्तव्य आहे अनिल मेजारी आणि अंकुश मेजारी, नॅनू मेजारी यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. बुवा तुमका नाचून दाखवलं आणि मगापासून अगदी भजनाच्या सुरुवातीपासून नाचून दाखवलं ना तुमका. तुम्हाला मी जानू होत ते जानू लॉले जानू दादांना लॉले भेटून जावा. हा तर तुम्हाला वाटत असेल की वाह शिरसाट बुवा आमका नाचून दाखवतो, किती मोठं बुवा तुम्ही पण आमका नाचून दाखवता. तुमका मी आज ह्याच्या मागचं कारण सांगते, खरातच सांगते, कुठं सांगणार नाही. हे बुवा आहेत ना बुवा, ते लय मोठ्या आजारांग्रस्त बुवा. बुवांका ना सांगताना खूप वाईट वाटतं, पण बुवांना आकडी, फीट, वात, आंबवात त्याचा भयंकर त्रास आहे. हे ओळखतात ना असे त्याचा कारण का
एवढे कशा म्हणून अडकतास तुम्ही? तुमचा काय काय अडकला? हा किती तबवा ह्या ना. खरोखर तुम्ही ना खरं सांगताय बघा. ज्याला बाईतली ताई कळाली, ज्याला बाईतली ताई कळाली तो ज्ञानाचा मुक्त झाला, आणि ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. त्यामुळे बघा ना, ज्यांनी ज्यांनी स्त्रियांचा मान ठेवला, ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना आदर सन्मानची भती दिला, आदर सन्मान दिला, त्या सगळ्यांचं नाव हे आधीच येते बघा. जसं की सीताराम, राधा, कृष्ण यांचं नाव हे अगोदर आहे, पण सगळ्यात जास्त भक्ती सुद्धा ह्यांचीच केली जाते, बरोबर की नाही? आता राम जवळजवळ 500 वर्षानंतर प्राणप्रतिष्ठापना झाली रामाची, बरोबर. किती मोठा कार्यक्रम झाला, मोठा एक जल्लोष म्हणजे जो एक उत्सव झाला, आणि म्हणून रामावरून या ठिकाणी गीत सदर होत्या. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम, आदरणीय जगन्नाथ मेजारी यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद. हा केळवलीचे भावी सरपंच आदरणीय भावी सरपंच आदरणीय प्रसाद ठोसर यांच्याकडून बहुमोल असा 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते, धन्यवाद. गाणं नक्कीच गाणं घेते नक्की आधी गजला सुरुवात करते. शिव शंभूचे मंदिर, शंभूचे गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी बुवांची बारी झाली, बरोबर की नाही? त्यामुळे बरंच अनुभव बुवांकडे होय की ना बुवा? म्हणजे पेटवत नुसते ना. त्यांना सांगा नाच करू नको, भजन करा, होय ना? तुम्ही लय मोठे फॅन दिसतात त्यांची. तुमचं नाव कसा? देवेंद्र, आदरणीय देवेंद्र मेजारी. यांच्यासाठी मंडळी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, म्हणजे
अगदी ते बोलतात आणि हे ना ते का मुद्दे सांगतात की ह्या बोला ह्या बोला. एवढे आम्ही काय केला हो तुमचा हा? हेंका मिनिंग जर तसं सगळीकडे घ्यावा हेंका बाकी भारी जमता. हा पण खरोखर या गावची कीर्ती खूप महान आहे आणि त्यामुळे कोणची त्यांची कसं माहिती आहे, एक खुळा असता खुळा, त्या खुळ्याबरोबर खुळा होण्यापेक्षा शहाणा होऊन काहीतरी बारी केलेली बरी. कसं असतं माहिती आहे, शेवटी ते काय तरी बोलले तरी मी त्यांना सांगू काय तुम्ही हे बोला ते बोला, त्यांना त्यांची अक्कल पाहिजे की कुठे काय बोललं पाहिजे हे मी सांगितलं पाहिजे त्यांना की बाबा मला असं बोल तसं बोला. ते प्रत्येकाच्या कल्ले जो तो बारी करतो बरोबर की नाही, तेच बोलतात म्हणून आपणही बोलणं हे मला बरं वाटत नाही. हो लुंग आता हलवतले जरा थांबा, ते म्हणूनच ते बघतो की बारी कधी जाता. आता हार इले त्यांना देऊ नको हारबीर देणार तरी देणार असं करणार नाही ना तुम्ही, खूप चांगले आहेस. हा म्हणून काय म्हणते त्याच्यानंतर दूधपापेश्वर मंदिर म्हणजे सगळी पाप जिथे धुतली जातात ते म्हणजे दूधपापेश्वर मंदिर, ही सगळीच पवित्र स्थान आहेत. कम्या मेजारी यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांच्यासाठी पाळणा होऊ दे. 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभारामध्ये. वाढदिवसाचं गाणं घेते कम्या मेजारी यांच्यासाठी. बार बार दिन आए, बार बार दिन आए, बार बार दिल आए, बार बार दिन आए, बार बार दिल आए, तुम जियो हजारों साल मेरी है आरज़ू. Happy
एवढंच प्रार्थना करते की त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण हो. बघा मगासपासून खरंच खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी या शिवमंडळाचे जे काही तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी म्हणजे खरं तर काय तर सळसळतं रक्त आणि ह्या सळसळत्या रक्तासाठी या ठिकाणी मी एक गीत सादर करते म्हणजे त्यांच्या मैत्रीसाठी. तुफान आपली यारी जगात हाय लई भारी इमोशन्सने भरलेली काळाला भिडणारी यारी लढायचं नाही आता भिडायचं हाय अडवायला त्याला सोडायचं नाही आपली सोबत हाय बरोबर हाय तर का तुम्हाला सोडायचं नाही आपली यारी ज्याप्रमाणे बुवाने मगाशी सांगितलं की आपले आई वडील अगदी लहानपणापासून आपल्याला निस्वार्थ प्रेम करून वाढवणारे ते म्हणजे आपले आई वडील असतात. यारी गाण्यासाठी आदरणीय देवेंद्र मेजारी यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. बघा आई वडिलांसाठी या ठिकाणी एक गीत सादर करते कारण देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही पण आई वडिलांची सेवा करा देव स्वतःहून तुम्हाला नक्कीच भेटायला येईल. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आई वडिलांसाठी गीत सादर करते. विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला झिजवली त्यांनी काया काया झिजवणं दुधाची धावल पडली सुगाची खायचे वेड्या कुठेतरी कमी पडलो किंवा मी असं काहीतरी करायला नको पाहिजे होतं की त्यांच्या सेवेमध्ये मला कमतरता आली. आणि म्हणूनच जोपर्यंत ते तुमच्या जवळ आहेत तोपर्यंत तुम्ही त्यांची सेवा करा. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपल्याला ही एकच संधी मिळते. आणि म्हणूनच मी काय सांगू इच्छिते की बघा
या ठिकाणी पोवाडा गाण्यासाठी म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं होतं. या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांवरून गीत सादर करते. आदरणीय दीपाली कुडाळकर यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. राजा आलं जिंकून या जगभरी, शिवबाराज नाव गाजजे. राजा आलं जिंकून या जगभरी, शिवबाराज नाव गाजजे. पाणी घात वार घात गाना भोळा भरी, शिवबाराज डंका वाजजी. पाणी घात वार घात गाना भोळा भरी, शिवबाराज डंका वाजजी. कडोळवाद मरणीचा कलिमा भावनेने खास होती. कडोळवाद मरणीचा कलिमा भावनेने खास होती. संत घडवी गरुड्या माझा, आमच्या वाराला ठासळती. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी खरंच आभार मानते. अजूनपर्यंत तुम्ही सगळ्यांनी थांबून राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. या ठिकाणी गजराची मी सांगता करते. आदरणीय जगन्नाथ मेजारी यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे गवळण घ्या दीपक सूर्यकांत मेजारी यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. गवळण नक्कीच नंतर सादर करा. आधी गजराची या ठिकाणी मी सांगता करते. त्याच्यानंतर बुवांना सुद्धा गजर सादर करायचा आहे. हसोळ गावी आला बुवा रे हसोळ गावी आला बुवा रे